एक महत्त्वाची बातमी, सोमेश क्षीरसागरांच्या तक्रारी जात पडताळणी समिती आणि हायकोर्टाने फेटाळल्याचं यशवंत माने यांनी म्हटलंय। जात प्रमाणपत्राच्या तक्रारीवरून यशवंत माने यांची ही प्रतिक्रिया। मला सीबीआयची कोणतीही नोटीस आली नाही किंवा माझी चौकशीही झाली नाही, यशवंत माने यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले। तर क्षीरसागरांनी सरकारला अंधारात ठेवून दुसऱ्या जातीचा दाखला काढला असा यशवंत माने यांनी आरोप केलाय। मी नाही तर क्षीरसागर कुटुंबियांकडून सरकारची फसवणूक झाली असं यशवंत माने म्हणाले। कुटुंबातील 5-6 व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर बुलढाणा जात पडताळणी असेल, हायकोर्ट असेल, या सर्वांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे। कारण ते माझे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारचे खोटे नाहीत। याच्या उलट सोमेश क्षीरसागर व नागनाथ क्षीरसागर हे दोघा पिता पुत्रांच्या नावावरती 2014 साली सुप्रीम कोर्टाने यांचा जातीचा दाखला रद्द केलेला आहे आणि तो रद्द केल्यानंतर पुन्हा त्यांनी शासनाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा दाखला त्यांनी काढलेला आहे। त्यामुळे वास्तविक पाहता ही फसवणूक ही क्षीरसागर कुटुंबाने केलेली आहे, माने कुटुंबाने केलेली नाही।